नोटाबंदीच्या 42व्या दिवशी नागपूरमधल्या स्थितीवर लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत बघूया. आपल्याला काय वाटतं 30 डिसेंबर पर्यंत सगळं नॉर्मल होऊ शकेल का? उरलेले 10 दिवस ही संपूर्ण व्यवस्था जी आहे ती सुरळीत यायला इनफ आहे का? हो, व्हायला तर पाहिजेच. तसंही नागपूरमध्ये मला वाटत नाही जास्त काही प्रॉब्लेम आहे. आणि इंटेरियरला थोडा असावा, त्याच्यातही काही ब्लॅक मनी जे आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम आहे बहुतेक. अदरवाईज ॲज पर द मोदीज कमिटमेंट हा अगदी व्हायलाच पाहिजे. 10 दिवस हे आपल्याला आता सफिशियंट वाटतात आहेत का सर्व सुरळीत व्यवहार होण्यासाठी? हा, माझ्यासाठी तर ते पुरेसे आहेत, कारण मी ऑलरेडी सगळे माझे पैसे जे होते जुन्या नोटा ते ऑलरेडी भरलेले आहेत, डिपॉझिट केले आहेत. त्यामुळे मला तसा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. गर्दीच नाही आहे. एव्हरीथिंग इज डिपॉझिटिंग आरामात करताय आणि विड्रॉल पण आहे. देर इज नो प्रॉब्लेम. हा, या 10 दिवसामध्ये तर सफिशियंट आहे, कारण साधारण माणसाला तरी हे व्यवस्थित आहे त्याच्यामुळे. आणि ज्यांच्याकडे जास्तच ब्लॅक मनीचा जो काही इश्यू आहे त्यांना माहित नाही यांचं काय आहे ते. हा, ज्यांचे ट्रान्झॅक्शन झालेले आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये ना. आता उरलेला प्रॉब्लेम आहे ज्यांच्याकडे लार्ज अमाऊंट मध्ये कॅश आहे, ओल्ड कॅश, त्यांना प्रॉब्लेम आहे.